तर दुसरीकडे संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आता सुरू झालाय। संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील एका मंदिरामध्ये भजन कीर्तन सध्या सुरू आहे। हजारो वारकरी नाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये फार मोठा भाग्यवान आहे की मला येण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली। वारीये प्रचंड वारकरी सहभागी होत असतात आणि आता सध्या कोरोनाचं पण आवट आहे। पुण्यात कोरोनामुळे लोकांनी घाबरण्याची काही आवश्यकता नाही। कोरोना आता काय धोकादायक राहिलेला नाही आणि त्यामुळे आता किती काही झालं तरी आम्ही आमचं शासनाने त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे। लोकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही। सर, देऊच्या पुण्यभूमीत आलाय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे अशी काही इच्छा व्यक्त कराल का? आम्ही इच्छा व्यक्त केलेली होती, परंतु आता साहेबांनीच काल त्याचा विषय संपवलेला आहे। हे आपल्यासोबत होते मंत्री हसन मुश्रीफजी। कॅमेरामन अजय मोहितेसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, देहू। तर आपण पाहतोय हसन मुश्रीफ हे देहूमध्ये इथे वारकऱ्यांसोबत पाहायला मिळाले। त्यांनी राजकीय विधान सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे। सध्या वारीच्या पार्श्वभूमीवर देहू नगरी सजलेली आहे आणि या संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण देहू नगरीमध्ये आज भक्तिमय वातावरण सध्या पाहायला मिळतंय।